जास्त वेळ नाही घेणार, पण माझं पूर्ण बोलण्याशिवाय थांबणार पण नाही. वाक्य डबल म्हणू का? मी अजिबात तुमचा जास्त वेळ घेणार नाही, पण माझं मन भरल्याशिवाय मी थांबणार बी नाही. कारण मी आल्यापासून पाहतोय की आमचा प्रत्येक आनंदाचं झाड इथं येऊन टपा 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 फुलं टाकत होता, फळं टाकत होता, पण एकही मुलगा कंटाळलेला दिसत नव्हता, मुलगी दिसत नव्हती. थोडंसं त्यांना तिकडं जरा हे वाटत असेल, कारण याच समोर बोलता होता आम्ही, त्या तिथं हवं होतं आहे की नाही, आमच्या समोर नाही बोलत आहे. पण काही हरकत नाही, तुमची फरमाईश शेवटी एक होणार आहे. फणस आवडतं ना? फणस फणस पाहिलंय का? किती काटेरी असतं बाहेरून, तसं एक शेवटचं फणस पण तुम्हाला खायला मिळणार आहे. एकदा लोणचं सुरुवात केली ती लोणच्यानं, आणि फणसानं शेवट करूया. चला तर आता आपण जाऊया. मला या मुलाने इतकं छान बोलता येत नाही, मला कथा सांगता येत नाही, एकांकिका सादर करता येत नाही, आणि वाचलेल्या पुस्तकावर तर अजिबात चांगलं बोलता येत नाही. मी यांचा गुरुजी आहे मात्र खरं. हे जे जेवढे बोलले ना, हे सगळे पोरं 2018 साली माझ्या अंगणात आले, म्हणजे शाळेच्या अंगणात आली सगळे, बरं का. ईश्वरी ज्या बोलल्या मुली, काही मुली आल्या नाहीत, काही आहेत बसलेल्या, तर ह्या सगळ्या 2018 साली माझ्या शाळेच्या अंगणात आल्या, त्यांच्या बापाचं आईचं बोट धरून. आणि मग ते बोट काय केलं, त्यांनी सोडलं आणि माझं धरलं. आजपर्यंत ते धरूनच चालवत आहे. येणाऱ्या 1 तारखेला हे बोट मी सोडणार आहे, आणि पुढच्या शाळेतले जे गुरुजी आहेत ते त्यांचं बोट पकडणार आहेत. बघा प्रवास किती छान चालू आहे. आई वडिलांनी शाळेच्या पहिल्या वर्गाच्या ठिकाणी आणून सोडलं. मी तिथून पुढे 7 वर्ष यांच्यासोबत प्रवास केला, आणि तो 7 वर्षातला प्रवास आणि त्या प्रवासातील हा अंबेजोगाईचा प्रवास तुमच्या या शाळेमध्ये होत आहे. आम्हाला ही फार मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. मी कृतज्ञता व्यक्त करीन तुम्हा सर्व शिक्षकांचे आणि मॅडमचे, की तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. ही एक परीक्षा असते, ही एक अनुभूती असते, ही एक अभिव्यक्ती असते. मॅडम, तांड्यावरली ही लेकरं ऊसतोड कामगारांची मुलं आहेत. इथं बोलणारी ईश्वरी आहे. ईश्वरी बद्दल सांगायचं झालं तर यावेळेस आमच्या जिल्ह्यानं इस्रो सहल साठी एक एक्झाम घेतली, आणि त्या एक्झाम मध्ये आमच्या शाळेची ही ईश्वरी आणि प्रतीक राठोड या 2 विद्यार्थ्यांची निवड झाली. प्रतीक तालुक्यात प्रथम आहे. म्हणजे आता त्यांची सहल 2 तारखेला 2 ते 4 या तारखेला इस्रोला ते जाणार आहे सहलीला. म्हणजे मला एक सांगायचंय की जे बोट मी हाताने पकडलं पहिल्यांदा आल्याबरोबर, पहिली गोष्ट मजेची अशी झाली होती, सर्व शिक्षकांना मी आवर्जून सांगू इच्छितो, हे नीट ऐका बरं का. कारण ज्या दिवशी 2006 ला मी 4 जानेवारी 2006 ला जेव्हा मी शिक्षक म्हणून या क्षेत्रात आलो, त्या दिवशी नियतीनं माझ्या हाताला परीस चिटकवले, आणि ते परीस या लेकराला लावल्यानंतर त्याचं सोनं झालं पाहिजे, माती नाही झाली पाहिजे किमान, ही भावना डोक्यात ठेवून. आणि आपला शिक्षक हा नोबेल काम आहे, नोबेल किमतीचं काम आहे. हे आपण भाग्यवान आहेत, हे सहजासहजी कोणालाही लाभत नाही. आज अनेक वावदानवादी उठलेले असतात की शिक्षक भरपूर काम आहेत, हे आहेत. मान्य करतो, मी काही वेगळा नाही आहे, पण यामध्ये माझं हे पेशा नोबेल आहे, माझ्या हाताला परीस चिटकवले आहेत, ही भावना ठेवून जर आपण काम केलं, आपण आपल्या मुलासाठी नाही का करत धडपडत, माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, नाही का धडपड करत. स्वतःसाठी प्रॉपर्टी इस्टेट कमवताना आपण धडपडत असतो ना, पण तीच धडपड थोडीशी आपल्या या मुलांसाठी जर केली तर का फरक पडतो. आणि संध्याकाळी निवांत अगदी पाठ लावल्याबरोबर झोप येते. ते कधी येते, जेव्हा तुम्ही दिवसभर या लेकरांसोबत प्रचंड काम केलेलं असतं, आणि काम करायची काहीच गरज नाही, हेही सांगतो. आता मी इथं बसलो होतो, माझी काही आवश्यकता होती का बोलण्याची? खरंच काहीच आवश्यकता नाहीये. हातच्या काकणाला आरसा देशा, मी बोलण्याच्या ऐवजी माझे हे लेकरच बोलले, हेच काम बोलतं. ही जादू आहे.
मी काही माझं इथं काही मोठेपणा सांगायला मुळीच आलेलो नाही. फक्त एक सांगायचंय मला, हे जमू शकतं, हे आपण करू शकतो. ही संधी आपल्याला मिळालेली, माणूस म्हणून आपण ही संधीचं सोनं केलं पाहिजे. पहिल्या वर्गात जेव्हा हे आले त्यावेळेस एक षडयंत्र झालं माझ्या शाळेमध्ये. गोंदिया जिल्ह्यामध्ये माझी पहिली नियुक्ती, 10 वर्ष तिथंही काम केलं. तिथंही अशाच पद्धतीचं प्रचंड काम करता आलं. त्याच्याविषयी मी पूर्ण इतिहास सांगत बसणार नाही. पण जेव्हा मी परभणी जिल्ह्यात आलो, इथं आल्याबरोबर 7वीची बॅच संपली आणि तिथं आमच्या बाकीच्या सर्व गुरुजींमध्ये असं चर्चा सुरू झाली की 6वी 7वीच्या मुलांना तर कुणीही बोलायला लावते, ते कुणीही बोलतात ती मुलं. म्हणली याला काय करूया, याला पहिल्या वर्गात देऊया आणि पहिला वर्ग देऊन याची जिरवूया, असं तयारी करून मला पहिला वर्ग दिला. योगायोगानं पहिल्या वर्गाला हेच पोर आले, ईश्वरी वगैरे. 14 वर्ष मी पहिला वर्ग घेतला नव्हता. आणि पहिला वर्ग घेणारा गुरुजी म्हणजे ग्रेटच असतो बघा. त्याच्या इतका सहनशील माणूस दुसरा नसतोच. इतके म्हणजे भारी लोक असतात पहिल्या वर्गाची मुलं, म्हणजे महान वक्ती असतात. तर तो पहिला वर्ग माझ्याकडे आला. पहिले 3 महिने आता वर्ग तर दिला. वर्ग दिल्यानंतर मी घेतला, माझे सगळे सहकारी माझ्या बघायचे, मला वेळच लागायचं नाही. आम्ही निसते, मी सुरुवात काय केली, शाळेत आलं, परिपाठ झाला की वर्गात जायचं. वर्गात गेल्यानंतर हजेरी घेतली की मग प्रत्येक हे जे ईश्वरी हे सगळेच आहेत, हे ओरिजिनल आहेत पोरं सगळे, मी जे सांगायला होते. हजेरी झाल्याबरोबर आमच्या ईश्वरी उठायच्या, सर काल आमच्या घरी मावशी आली होती, तिने हो का बांगड्या घेतल्या होत्या, किती छान बांगड्या. तिचं संपलं की कल्याणी उठे, सर काल आमच्या इथली शिळी वेली, तिला 2 पिलं झाली. तिचं झालं की तिसरी झाली, चौथी, अशी 30 विद्यार्थी. हे 30 जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत मी फक्त हो का, अच्छा, फारच छान. मग 30 पूर्ण संपले की मग म्हणायचं आता मी बोलू का, हा ओके. हा कार्यक्रम रोजच सुरू, म्हणजे हे 3 महिने असं सुरू. रोज आलं की पहिल्यांदा तास हे 30 महान वक्ते बोलायचे आणि मी एकटा श्रोता ऐकायचो. मी एवढंच केलं. मग तिथलं ते बोलणं संपलं की आम्ही मैदानात जायचं. मैदानात गेले की काही बी खेळा, माती, दगड, चिखल, काय खेळायचं ते खेळा. यांना प्रश्न पडायचा. आणि विशेष हे आरतुरं बोलायचे मला, गुरुजी तू कधी आलास, गुरुजी जेवलास का, आरतुरच सगळा कार्यक्रम. बंजारा भाषेतले मुलं आपल्या वडिलांना आरतुरं बोलतात घरी, तीच भाषा, आणि मला आरतुरं बोलायची. सुरुवातीला मला कसतरीच वाटू लागलं, आणि कसं काय खेळायचं. पहिला एक प्रसंग सांगायचा राहिला, मी रंग आणले होते पहिल्याच दिवशी. पहिली गोष्ट तर मी घाबरलो की मी 7वी पर्यंत शिकवलेले वर्गवरचे आणि हे पहिला वर्ग मला स्वीकारतील की नाही मुलं, मी दिसायला बी छान नाही आपला असा, आणि मुलं स्वीकारतील की नाही पहिल्या वर्गाचे. म्हणून मी वर्ग सजवला. विशेष म्हणजे रांगोळ्या काढल्या, सगळे बेंच सजवले, फुगे लावले आणि असे रंगांची बॉक्स आणले आणि त्याच्यात ठसे उमटून कागदावर घेतले. मग कलर त्यांनाच निवडायला लावला. जी प्रत्येक मुलगा यायचा, लाल घ्यायचा, पिवळा घ्यायचा, वेगवेगळे कलर घ्यायचा आणि रंगवायचा. मग ती रंगवलेली कागद, विशेष म्हणजे 7वी पर्यंत ते फाईल कंप्लीट आहे का, आतापर्यंत ते भरल्यात फाईल. आणि यांच्यातल्या त्या 7वीतल्या पहिल्यापासूनच्या सगळ्या पाऊल खुणा आता त्या फ्रेमिंगचं काम चालू आहे. एक पाऊल खून मी जपून आता मी त्यांना माझ्याकडून ती भेट देत आहे फ्रेम करून मोठ्या. तर त्या पाऊल खुणा मी त्याच्यामध्ये जपून ठेवल्या फाईलमध्ये आणि खाली नाव लिहिलं मुलींचं आणि दिनांक टाकून ठेवला. एक नोंद त्या दिवशी घेतली मॅडम, मी एक कलर कोणीच निवडला नाही. 30 मुलांपैकी एकाही विद्यार्थ्यानं तो कलर निवडला नाही. कोणता असेल रे सांगा बरं, काळा कलर कोणीच निवडला नाही. ही एक विशेष नोंद मी लिहून ठेवली. आणि काळा तर काळाच असतो, त्याच्याशिवाय खडूच चालत नाही. ती नोंद एक त्या दिवशी झाली. मग हा प्रवास पुढे सुरू झाला, खेळ सुरू झाला. मुलांना प्रश्न पडायचा, हे आपल्याला रोज बोलू बी देत आहे, सगळं ऐकून बी घेत आहे. मग त्यांच्या डोक्यात एक गोष्ट आली की अरे आपल्याला शाळेत बोलू दिल्या जाते, आपलं बी कुणीतरी ऐकून घेणारा आहे शाळेमध्ये, आपल्यालाही कोणतरी ऐकून घेते, आपलं एक महत्वाचं ठिकाण मिळालं आहे, अशी त्यांची भावना झाली. आणि ते रोज शाळेत येऊ लागले. शाळेत येत असताना उद्या काय करायचं हे ठरवूनच कार्यक्रम असायचा. एके दिवशी एक पालक आले, मुख्याध्यापकाकडे ओरडत, 3 महिने झालं साधी रेष वडली नाही. रेष ही काय प्रकार आहे, अभ्यासच देईना हा गुरुजी,
लिहायचं नाही, काही नाही, नुसतंच खेळायचं, काय काहीच नाही. मुख्याध्यापकांकडे तक्रार. मुख्याध्यापक म्हणले माझ्याकडे आले, आम्हाला सर काय? मी म्हणलं काहीच नाही. एप्रिलमध्ये या मुलाला वाचता लिहिता नाही आलं तर राजीनामा. असं बोललं की ते पालक म्हणले सर तुम्ही उलटच बोलतात, इथं स्वाती आहे, ते स्वातीचीच वडील होते. म्हणले काहीच नाही. मग ते गेले पालक तंतन करत, जा काय हरकत नाही. खेळ सुरूच. मग एके दिवशी काय केलं मी, माझ्या घरी बायकोच्या फुटलेल्या बांगड्या, कान तुटलेले कप पिशवीत भरले नेऊन ठेवले. खेळ सुरू झाला. मग त्यांना वाटलं गुरुजी मोडक्या तोडक्या वस्तू आणायला घरी, डबडे, टोपणं, ढकणं, आणि त्याच्यासोबत ते खेळू लागले सर. मग मग ईश्वरी ही पुरी पुढे येऊन म्हणल्या सर आमच्या बी घरी आहे. मी म्हणलं तुम्ही बी आणा. मग अख्खा वर्ग सगळा कचरा कोपऱ्यामध्ये, सगळ्या बाजूला अशा निश्चित वस्तू भंगार माल भरला. आजूबाजूचे आमचे सगळे गुरुजी माझ्यावर इतके क्यू करायची माझी की काय अवस्था केली या गुरुजीची. आपण मस्त याची जिरवायलो असं वाटलं त्यांना आणि मजा बघू लागली. हा कार्यक्रम सुरू असताना 4थ्या महिन्यामध्ये आम्ही असं बसलो होतो. आमची हे पुस्तकात लिहिलं बघा, हे पुस्तक सगळं तेच आहे बरं का. गुरुजी तुम्हाला आवडला हे पुस्तक आहे. हे मी जे सगळं बोलतो ते याच्यात आहे. याच्यात कल्याणी आहे, स्वाती आहे, ईश्वरी आहे, सगळेच आहे. ही ती कहाणी आहे मी जे सांगतो ती गुरुजी तुम्हाला आवडला. आता हे गुरुजी तुम्हाला आवडला आहे हे त्या मुलीनंच लिहिलेलं आहे बरं का नाव. आणि ती मुलगी इथं हजर पण आहे. हे कसं काय नाव आलं पुस्तकाचं? 4 महिने झाल्यानंतर आम्ही असंच बसलो होतो. आमची गाडी होती एक सहल गाडी. सहल गाडी कसली माहिती का? एक दोरी, याला बंदच करूया, बंद करतो. दोरी म्हणजे पुढून अशी एक मोठी रस्सी आणली आणि त्या रस्सीला गाठी बांधल्या. प्रत्येक गाठीच्या ठिकाणी मुलगा आपल्या इथं ठेवायची पायाच्या 2 मध्ये. आणि पुढे एक आमची ड्रायव्हर गटण्या म्हणजे अर्जुन ड्रायव्हर झालेला आणि करण्या मागचा कंडक्टर, मध्ये सगळे उभारायचे. गावातून सहल कुठे जायची? गाईच्या गोट्याला भेट. गाई म्हशीच्या गोट्याला भेट. तिथं जाऊन आम्ही बघितलं काय गाई कशा बसल्यात, एकत्र बसलेल्या आहेत, कशा खात आहेत, कशा रवंत करत आहेत, त्यांचे डोळे कसे मोठे आहेत, किती मच्छर चावायले त्यांना, ह्याच्यावर गप्पा बरं कसं. मग ज्यांच्या इथं गेलो तिथं दूध दिलं त्यांनी प्यायला. एके दिवशी आमच्या नम्रताच्या घरचे त्या कोणता कुत्रा होता रे, खंड्या कुत्र्याला ते रोज सांगायचे गप्पा, त्याची भेट घ्यायला. अशी सहल गाडी आमची चालू होती. एके दिवशी सहल गाडी झाल्यानंतर आमची शाळेतल्या किचनला भेट. म्हणजे त्या मावशी स्वयंपाक करतात ते कशा करतात. मग त्या स्वयंपाक करायल्यानंतर मग खिचडी शिजल्यानंतर ना आज कोणती भाजी, कसा नाकाला वास आला वगैरे आहे की नाही आपण केलं होतं, कोणती भाजी आली हे सगळं सांगितलं होतं. हे फार जिवंत अनुभव आहे. ती केलं आणि एक दिवस गोल बसला असताना अचानक काहीच नाही, विषय नाही, काही नाही, एक आवाज आला, गुरुजी तुम्हाला आवडलास. असा आवाज आल्याबरोबर मी अवाक झालो आणि माझ्या पूर्ण अंगावर रोमांच उभे राहिले. आणि मग त्याच्या पाठीमागे सगळेच मुलं म्हणू लागले, गुरुजी तुम्हाला आवडलास, गुरुजी तुम्हाला आवडलास. जगातलं सगळ्यात मोठं पारितोषिक त्या विद्यार्थिनीने मला दिलं होतं त्या दिवशी. त्याच्यानंतर कुठलंच पारितोषिक ते मोठं नाही ठरणार माझ्यासाठी. की माझ्या आईनंतर या लेकरांना मी आवडलो ही फार मोठी जमेची बाजू आहे. आणि मी तिथून पुढं खऱ्या अर्थानं तांड्यावर माझ्यातल्या शिक्षकाचा जन्म झाला असं मी ठणकावून सांगतो. या लेकरांचा तिथून प्रवास आणि गुरुजी आवडल्यानंतर, विद्यार्थ्यांना गुरुजी आवडल्यानंतर काय घडू शकतं त्याचं प्रत्यंतर तुम्ही इथं पाहिलाय. आणि तो प्रवास तसाच पुढे भन्नाट सुरू झाला. दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आणि दिवाळीहून आल्यानंतर परत तो आमचा काम सुरू झाला. काम चालू असतानाच एके दिवशी अचानकच ती जीवन राठोडची मुलगी म्हणजे अर्थात स्वाती म्हणू लागली, सर ते आपल्याला ते आई कधी जायचं. इथं आमच्या शिक्षण क्षेत्रातला मर्मस्थान आहे. मुलाची मानसिकता तयार झाली की आता आपल्याला लिहायचं आहे. 6.5 वर्ष झाल्याशिवाय आपल्या ह्या बोटाचा आणि नेत्रांचा विकास झालेला नसतो असं मानसशास्त्रज्ञ सांगतात. आणि ही शिक्षणाची महत्वाचा बिंदू आहे. आज आमच्या 2 वर्षाच्या मुलाच्या हातात लेखणी दिल्या जाते आणि त्याला रट्टे देव ABCD पाठ करून लिहून घेतल्या जाते. पण 6.5 वर्ष होईपर्यंत या पोरांकडून मी लिहायला दिलं नव्हतं. मग दिवाळीनंतर यांना मी लिहायला दिलं आणि तिथून पुढं आईचा प्रवास सुरू झाला. मग ते कागदांवरती दाढी चिटकून पीठ, रांगोळ्या प्रचंड प्रयोग केले, हवेत गिरवणे, पाठीवर अक्षर आणि मग त्यांचा लेखन प्रवास सुरू झाला.
फक्त लेखन प्रवास सुरू झाला, थोडं लिहायला सुरू झाला की माझ्यातला गुरुजी लगेच सुरूच. काय असतं बघा, एक पाऊल चाललं की रास्ता तयार होतंय. मी काय केलं म्हणलं, या लेकरांची माझ्या गुरुजींनी, मला पहिलीतला गुरुजी आठवत नाही, मला कोणी शिकवलं हे माहित नाही, मी कोणतं पहिलं पुस्तक वाचलं ते माहित नाही, मी कुणाला पहिलं पत्र लिहिलं ते बी माहित नाही, पहिलं चित्र कोणतं काढलं हे माहित नाही. मी यांच्या प्रत्येक पाऊल पुन्हा मी जपून ठेवल्या. पहिलं अक्षर काढलेलं मी काय केलं, फळ्यावर एक मथळा लिहिला, दिनांक, आणि इथवर महाराष्ट्रातील नामवंत लेखक आणि अधिकाऱ्यांची नावं लिहिली. नंबर 1 रा र बोराडे, खाली माननीय रा र बोराडे सरांना नमस्कार. आदरणीय सर, मी माझ्या आयुष्यातलं पहिलं अक्षर लिहिणं आपल्या चरणी अर्पण करत आहे. एवढ्या ओळी लिहिण्याने यांना लिहायला सांगितलं. रा र बोराडे, इंद्रजित भालेराव आणि सगळे जे काही महाराष्ट्रातील माणसं होतं त्यांना प्रत्येकाला एक एक मित्र वाटून दिला. लिहिले, पत्र पॅक केले आणि पोस्टाने पाठवून दिले. मॅडम, इंद्रजित भालेरावांचं पत्र ईश्वरीनं लिहिलं होतं इंद्रजित भालेरावांना, आणि ते पत्र इंद्रजित भालेरावांना पोहोचलं. इंद्रजित भालेरावांचं प्रत्युत्तर असं पत्र आलं, कुमारी ईश्वरी, अनेक आशीर्वाद. तू तुझ्या आयुष्यातलं पहिलं अक्षर लिहिणं माझ्या चरणी अर्पण केलंस, तर ते अक्षर लिहिणं मी माझ्या घरातील देव्हाऱ्यात आई बाळाला पहिल्यांदा दुधाचे दात येतात आणि ते दात बोरावर उमटवते आणि ते बोर देव्हाऱ्यात मांडते, तसं तुझं अक्षर मी माझ्या देव्हाऱ्यात मांडलं आहे. असं उत्तर आलं. अप्रतिम असं हे पत्र. ईश्वरीला पहिल्या वर्गात काय कळणार आहे, पण आज हीच ईश्वरी तुमच्या समोर उभी आहे, आमच्या शाळेची मुख्यमंत्री. उत्कृष्ट असं ती बोलते, लिहिते आणि प्रत्येक गोष्टीवरती व्यक्त होते. गुरुजींनी केलेले प्रयोग किती महत्वाचे असतात. साधी गोष्ट आहे, ही साध्या साध्या गोष्टी केल्या सर. मी काही जास्त मोठं काम केलंच नाही, फक्त शिक्षकाला नवनिर्मितीचे डोहाळे लागले पाहिजे, एवढंच तुमच्या मनात तयार झालं पाहिजे. हो, किती व्यस्त असू द्या, या गेटच्या आतमध्ये आलं की घर सगळं विसरून गेलं पाहिजे, आणि भलेही हे गेट सोडलं की इथलं सगळं विसरून गेलं पाहिजे. जमते, काही हरकत नाही. शाळा घरी न्यायची नाही, घर शाळेत आणायचं नाही, हे ज्याला जमलं ते जमला कार्यक्रम आहे की नाही. मग हा प्रवास असा सुरू झाला पहिल्या वर्गाचा, इतका भन्नाट की रा र बोराडे मित्र झाले. आमच्या इथं खुशी नाही आली, खुशीचे मित्र BP पृथ्वीराज शिव होते त्यावेळेस, आता त्याचे जिल्हाधिकारी झाले होते लातूरचे, ते मित्र झाले. आमच्या कल्याणीचे मित्र आहेत डॉक्टर विजय सूर्यवंशी सर, आयुक्त आहेत मुंबईचे, पेन मित्र त्यांनी केलेले आहेत. म्हणजे हे सगळा प्रवास इतका भन्नाट पद्धतीचा पहिल्या वर्गाचा झाला, आणि पहिल्या वर्गाचा हा सगळा प्रवास मला मांडायचा होता शिवच्या समोर, पण दुर्दैवानं एक महासंकट आलं कोरोनाचं, आणि आमचा प्रवास तिथंच थांबला. नेमकं ह्यांचं पहिला वर्ग आणि कोरोना आला. पण हे पेरलेले सगळे बीज अंकुर तयार झाले, ते तसेच राहिले मातीमध्ये. एक मधला प्रसंग असा होता की नवे मित्र आले, नवे मित्र येणार. मग आम्ही काय केलं, माती जमा केली, पिशव्यात भरली, आणि म्हणलं मुलांनो आपले आता नवे मित्र येणार आहेत. ते कुठे आहेत मित्र, मी यांना प्रत्येकाला 2-2 बिया दिल्या आणि त्या मातीत लपवायला ठेवल्या पहिल्या वर्गात पिशव्यांमध्ये, आणि त्याला पाणी घालून ठेवलेलं रांगेमध्ये. आता काय, कधी येणार आहेत मित्र, पहिला वर्ग, उद्या येतील का, परवा येतील का, रोजच कार्यक्रम. मी सांगायचं आज नाही रे, 2 दिवसांनी येतील, आणखी 2 दिवसांनी. पण यातले 2 नग असे होते मॅडम, रोजच जायचे असे उकरून बघायचे. इथं अरुण आलाय ना, हा अरुण एक आणि करण एक, यांचं कसं रोजच जायचे आणि अशी माती काढायची आणि बघायची. काही दिवसांनी त्यातून अंकुर तयार झाले, आणि मला वाटते खुशी का साक्षी यांना पहिल्यांदा दिसला तो मित्र आलेला वर, असा हात जोडून आला होता बघवरी, आणि ती मुलगी नाचत सांगत आली माझा मित्र आला, माझा मित्र आला, नवीन मित्र आला. आणि मग नंतर हे दोघं नाराज झाले, आमचं कसं काय आलं नाही. मग नंतर आम्ही शोध घेतला, असं काय, तर सर म्हणे ही रोजच बघत होते कुठवर आलंय. म्हणजे ही उत्सुकता आणि ही मजा त्या वर्गात होते. असे अनेक किस्से पहिल्या वर्गातले, आणि मी फार समृद्ध जगलो. आणि नंतर कोरोनाच्या काळात ते थांबलं. नंतर 2री आणि 3री असाच गेला ऑनलाईन पद्धतीनं, आणि परत 4थ्या वर्गात हेच लेकरं पुढं आले. मी म्हणलं आता सगळं खलास झाला असेल कार्यक्रम, काही सगळं गेलं असेल म्हणलं, निष्ठूर पुरामध्ये वाहून गेलं असेल, पण नाही.
जे पेरलेलं होतं ताकदीचं ते तशाला तसं होतं तग धरून. पण आमची ईश्वरी गेली होती शाळा सोडून. तिच्या वडिलांना आणि आजोबांना इंग्लिश स्कूलचा झटका आला होता की पैसे जास्त झालते तर आम्हाला म्हणले इंग्लिश स्कूलला न्यायचंय. नेलं सर, चौथीत नेलं, पाचवीत ती गावाकडे अशी चाली फिरता फिरता सर म्हणले मला करमतच नाही हो, मला यायचं ह्या शाळेत, आमच्या आजोबाला समजून सांगा ना, मला तिथं जायचंच नाही. मग मी मध्यस्थी करून तिला बोलवलं, त्यांच्या वडिलांना समजून सांगितलं, म्हटलं जी तिथे गुणवत्ता येते ती मी देतो, तुम्हाला काळजी करू नका. मग ही पाचवीत आली, पण हिच्यामध्ये इतका बदल झाला होता. पहिल्या वर्गातली आजीबाई कोण होती? ईश्वरी. कुठलीही गोष्ट म्हणलं की ईश्वरीच, म्हणजे ती आजीबाई सारख्याच गप्पा, कुणाला बोलूच द्यायची नाही. मग ती पाचव्या वर्गात अगदी शांत झाली, काहीच बोलायची नाही, शांत शांतच. मग हा प्रश्न पडला, एवढं चांगलं लेकरू कसं काय. नंतर हळूहळू परत तिनं पिकअप पकडलं आणि ते आज तुमच्या समोर आहे. पहिल्या वर्गातला एक आणखी प्रसंग सांगायचा आहे मजेशीर. पहिला वर्ग म्हणजे लय भनाट असते बघा, म्हणजे लयच भारी. मी एक उपक्रम घेतला बरं का, शिक्षकांसाठी खास सांगतोय मी. हा, मुलांना तो आवडेलच, पण शिक्षकांसाठी सांगतोय. एक साधी गोष्ट, पाणी मिळेल का? एक साधी गोष्ट आपण केल्यानंतर काय होते. ओंजळीतला आनंद नावाचं पुस्तक माझं लिहायला सुरू आहे मॅडम. ही फक्त 7वीची बॅच आहे आणि त्यांना जास्त वेळ द्यायचा म्हणून मी थांबले. त्यातले 17 धडे लिहून झाले. तर बंद ओंजळीतला आनंद काय असतो हे सांगतो तुम्हाला. पहिल्या वर्गातच होते मी. रोज काय करायचो, आपल्या बरणीतला आपल्या घरातल्या बरणीमधला रोज एक शेंगदाणा, फुटाणा, चॉकलेट, काहीतरी खायची वस्तू खिशात टाकायची. परिपाठ झाला, हजेरी झाली की एका विद्यार्थिनीला बोलवायचं हजेरीनुसार. चला ईश्वरी समोर या, हात पुढं करा, डोळे बंद करा. तिच्या हातात ते ठेवायचं, ओळखाय लावायचं. शेंगदाणा खाऊन टाका, संपला, उपक्रम संपला. दुसऱ्या दिवशी दुसरी मुलगी, फुटाणा, ओळखा, खाऊन टाका. असं महिनाभर चालायचं, 30 विद्यार्थी असल्यामुळं रोजच कार्यक्रम. मग असं 2-3 महिने झाल्यानंतर सरावून गेले लेकरं. आमच्या जवळ एक महादेवाची जत्रा भरते, हातनूर गाव आहे, आणि तिथं जत्रा भरल्यानंतर यांच्यातली एक आजीबाई ईश्वरी ती म्हणली मी जत्राला जाणार आहे, आणि जत्रेमध्ये ह्यांच्या गाठी भेटी पडल्या आणि मी गुरुजीला घेणार आहे. गुरुजी आपल्याला रोज काहीतरी देते, आपण बी गुरुजीला काहीतरी घ्यावं म्हणून ह्यांनी कुणी बारका कंगवा, बारकते गोलबिंग, हातातल्या अंगठ्या, काही आणलं. पहिल्या वर्गाला काय जाणार, तेच गुरुजीला द्यायचंय. दुसऱ्या दिवशी सकाळी परिपाठ झाल्यानंतर सर म्हणले आज तुम्ही नाही, आज तुम्ही डोळे झाकायचे. आणि सगळ्यांच्या समोर उभा राहून मला प्रत्येकाच्या समोर जाऊन त्यानं काय आणलंय ती बघायचं आणि ओळखायला लावायचं. अशा पूर्ण टेबलवर त्यांनी आणलेल्या वस्तू होत्या. आणि त्यात एक आमची पायल नावाची मुलगी होती, ती काही जत्रेला गेली नाही, पण सगळ्यांनी आणल्यामुळं तिला बी काहीतरी आणलं होतं. पण ती पिशवीत हात घालायची, मागे तसे ठेवायची, पुन्हा हात घालायची. मग शेजारी लहान पोरं कशा, सर ती काहीतरी लपवायली. मग आम्ही ती पिशवी घेतली आणि टेबलवर अशी काढली, तर त्या पिशवीमधून शंख आणि शिंपले निघाले, नदीवरले मामाच्या गावातल्या. तर ते शंख शिंपले तिनं मला ओंजळवर दिले आणि मला फार आनंद झाला की लेकरं बंद ओंजळीतला आनंद कसा देतात आणि कशा पद्धतीनं हे छोटासा उपक्रम आपल्या गुरुजींना किती मोठा करतो, त्याचं हे एक उदाहरण तुम्हाला सांगितलं. आणि त्या उदाहरणावर धरून गुरुजी मुलांना आवडल्यानंतर त्यावर प्रयोग करत करत मी 5व्या वर्गात आलो. प्रचंड यांच्यावर मेहनत घेतली आणि स्कॉलरशिपमध्ये सचिन राठोड आणि प्रतीक राठोड हे जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये निवड झाली. आणि दुसरे जे विद्यार्थी होते 12 विद्यार्थी ते पास झाले आणि थोड्या मार्कावरून गेले मॅडम. म्हणजे नवोदयला इथं सरस्वती विद्या मंदिराला लोणावळ्याच्या 3 विद्यार्थी सिलेक्शन झालं होतं, पण त्यांच्या काही निकष होते की स्लॅबचं घर नसावा वगैरे, असं जमीन नसावी. त्यामुळे आमच्या 3ही विद्यार्थ्यांना अंतिम राऊंडला डावलल्या गेलं, पण गुणवत्तेत आमची मुलं तिथं ठरली होती. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर घेतल्या प्रत्येक वर्षी 5वी असेल, 6वी असेल आणि 7वी या सगळ्या ज्या तालुक्या लेवलच्या स्पर्धा परीक्षा होत्या, माझी शाळा, आता मी जेव्हापासून ह्या विद्यार्थ्यांना शिकवतोय 5व्या वर्गापासून, मी सकाळी रोज 7 वाजता शाळेत असतो मॅडम. 7 वाजता एक्स्ट्रा क्लास आणि नंतर मग शाळा सुटल्यानंतर आता 7वी जाणार आहे म्हणून थोडासा जास्त वेळ देतो. आणि
बघा, या जगामध्ये वेळ अशी गोष्ट आहे की ती दिलेली परत कधीच कुणी देऊ शकत नाही. ते त्यांच्यावर उपकार राहतो, म्हणून हे देणं गरजेचं असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडामोडीमधून मला सांगताना आनंद होतो की आमच्या या विद्यार्थिनी आकाशवाणीवर गेल्या. आकाशवाणीवर यांचा छान कार्यक्रम झाला, कविता झाली आणि त्यांच्या माध्यमातूनच हे एक पुस्तक झालं. दुसरं, हे अतिशय उत्तम असं पुस्तक टीप कागद बालमनाचा, हे पुस्तक जरूर वाचा. यामध्ये ह्या सगळ्या मुलींच्या अतिशय आत्मीय कहाण्या आहेत आणि ओरिजिनल घडलेले प्रसंग आहेत. याला साळुंखे सरांची पाठराखण आहे. हे बघा, आनंदेरो झाड ही एक पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये आबा महाजनांच्या मराठीच्या कविता होत्या. मी मराठीच्या कविता पुढे वाचायच्या, तर या पुरी बाजारात ते कविताचं कन्वर्ट करायच्या. मग मी आपलं हे कवींना पाठवून दिलं आमच्या बंजारामधले लिहून अनुवाद करायला. म्हणजे आम्ही सहज केलं होतं की चला कवीला आनंद देऊया म्हणून. आणि मग त्याचं हे पुस्तक दिलीप राजनं स्वतः काढलं. आणि गुरुजींवर प्रेम करणारी मुलं ही कथा सांगतो आणि मी थांबतो असं म्हणणार आहे नाही असं म्हणणार नाही, थांबतो असं म्हणणार आहे. कारण या पुस्तकाची जी गोष्ट आहे की गुरुजींवर प्रेम करणारी मुलं ही कथा सांगतो तुम्हाला, नक्कीच आवडेल तुम्हाला. आणि हे पुस्तक, जसं हे मॅडमचं पुस्तक आलं, कदाचित हे पुस्तक सुद्धा असंच येणार होतं, पण याला काही निकष असतात. मी हे मॅडमने तुमच्या हे पुस्तक लिहिलं स्पर्धेसाठी आणि मी तिकडून परभणीतून हे पुस्तक लिहिलं होतं. पण मानवी वृत्त्या आडव्या येतात, अनेक ठिकाणी आडकाट्या, माणूसच आडवा होतो, पायात पाय घालतात. आणि दुर्दैवाने हे पुस्तक माझं निवडलं नाही. पण दिलीप राजकडे पाठवल्या दिलीप राजनं लगेच 2 महिन्यात हे पुस्तक काढलं. अतिशय उत्तम असं हे पुस्तक झालं. तर या पुस्तकातील गुरुजींवर प्रेम करणारी मुलं ही कथा आहे. त्यानंतर एक गुरुजीच्या खुर्चीची किमया ही एक कथा आहे. गुरुजी हरले, गुरुजी जिंकले, गुरुजी बनले आनंदाची डहाळी, लखन शाळेत आला आणि मनाला पीळ पाडून जाणारी छकुली. 9च कथा आहे. जरूर मोठ्यानं कुणीतरी गुरुजींनी वाचून दाखवा, मुलांना आवडतील. यातल्या 2 कथांचा अगदी संक्षिप्त रूपामध्ये तुम्हाला सांगतो आणि थांबतो. पहिली कथा आहे गुरुजींवर प्रेम करणारी मुलं. नक्की ऐका बरं का पोरांनो, कसले भारी असतात पोरं. बघा, ज्यांनी हे पुस्तक लिहिलंय तेच गुरुजी तुम्हाला प्रत्यक्ष कथा सांगत आहेत. जसं आमच्या मुलांना कळलं, मधली सुट्टी हे पुस्तक लिहिणाऱ्या मॅडमला भेटायला जायचे. आर काय खुश होती आमची ती साक्षी. आर म्हणले ही पुस्तक लिहिणाऱ्या बाईंना भेटायचंय, इतकी खुश. तसं हे पुस्तक मी स्वतःच लिहिलं आहे आणि ही कथा मी स्वतः जगली आहे. ऐकूया. गोंदिया जिल्ह्यातून मी परत निघालो. अभिमान असा की तिथल्या 2 शाळा गाजवल्या होत्या आणि दोन्ही गावातील लोक मला अगदी गावाच्या शिवेपर्यंत रडत येत होते की गुरुजीची बदली झाल्यामुळं. तिथं अनुभव घेतला की गुरुजी जेव्हा आपलं मनोभावे काम करतं तेव्हा गाव डोक्यावर कसं घेतं गुरुजींना, याचा मी जिवंत अनुभव गोंदिया जिल्ह्यामध्ये घेतला. तिथून इथं आलो, तांड्यावर आल्यानंतर बघितलं, अरे बापरे, कशाला आलो इथे मी आता. मी फार निराश झालो होतो. काहीच नाही, साधी शाळा, कंपाऊंड वॉल नाही, काही नाही, 4 रूम होत्या, 5वी पर्यंत शाळा होती. आल्याबरोबर माझ्या हातात हे कडं होतं बघा, इथं अजून बी आहे ते कडं, आणि हाफ शर्ट होता आणि कडं होतं माझ्या हातामध्ये. मी आल्याबरोबर वर्गाकडं, ऑफिसकडे जाऊ लागलो. 5व्या वर्गाच्या खिडकीमधून काही मुली अशा माझ्याकडे पाहत होत्या आणि पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं हातात कडा आहे आणि मोठ्या आवाजात एक पोरगी म्हणली, अरे गुंडा गुरुजी आलाय, त्याच्या हातात कडा आहे. माझ्या कानावर ते शब्द पडले. मी थोडंसं थांबलो पण पुढे निघालो. चला, पहिलाच दिवस आहे, आपल्याला रुजू व्हायचंय. मुख्याध्यापकाकडे गेलो, रुजू अहवाल दिला आणि वर्गात गेलो. गुरुजी म्हणले, तुमच्या बदली जे गुरुजी गेलेत तोच वर्ग तुम्हाला देण्यात आला आहे. की माझ्या बदली म्युच्युअल बदली झाली, तर माझ्या बदली ते गुरुजी माझ्या जागी गेले, मी तिथं आलो. मग 5वा वर्ग होता. 5व्या वर्गामध्ये गेल्यानंतर मी हजेरीवरले नाव वाचू लागलो. फक्त ते काही पोरं स्टँडअप नाही, गुड मॉर्निंग नाही, काहीच नाही. मी म्हणलं काय बेसिस्त पोरं आहेत, तांड्यावरली पोरं आहेत. मला असा थोडा राग आला. काही हरकत नाही, पहिलाच दिवस आहे. हजेरी सुरू झाली. फक्त यस सर, नो सर, याच्या पलीकडे काहीच नाही. पुढं काहीच बोलच ना झाले, परिचयालाही बोलना झाले. जाऊ द्या म्हणलं, पहिलाच दिवस आहे, बोलत नसतील अनोळखीत. दुसऱ्या दिवशी परत तसंच, काहीच नाही. हजेरी घेतली, तेच फक्त यस सर, नो सर.
म्हणलं काय प्रॉब्लेम आहे, काही समजून नाही राहिला. म्हणलं जाऊ दे, आता थोडे दिवस आपण पण रिलॅक्स राहू, नवीन आहे. तिसऱ्या दिवशी मात्र मी ठरवून गेला, आज पोरांना बोलायचं, आता आपण सुरू करूया. कारण माझी कॉलर टाईट होती ना, शिवीपर्यंत मला लोक सोडायला आले होते, रडत होते, एवढा भारी गुरुजी कॉलर टाईट. दुसऱ्या शाळेमधले तर कलेक्टर सर, माझ्या निरोप समारंभाला कलेक्टर उपस्थित होते आणि कलेक्टर 3 वेळा माझ्या शाळेत आले. पहिल्या गुरुजी 5 दिवस शाळा बंद होती पहिल्या शाळेची माझ्यासाठी, की बदली झाल्यामुळं. मी कॉलर टाईट आणि ते पुरं बोलच ना, आव्हानच माझ्या समोर. आणि मग मी दुसऱ्या गुरुजींना सांगावं तर आपली इज्जत काय कामाची, त्यांना काय गुरुजीला बोलच ना पोरं. सगळा पेच प्रसंग. ऑफिसमध्ये जाऊन बसलो की आज ठरवलं एखादीला झोडपायचंच, आता त्याच्याशिवाय जमत नाही. मग गेलो वर्गात आणि बोलू लागलो, मोठमोठ्यानं रागारागात बोलू लागलो. हळूच कोपऱ्यामध्ये नेहा नावाची पोरगी बसलेली होती, जिनं गुंडा गुरुजी आला म्हणलं होतं. तीच खाली मान घालून म्हणली, आवाज मोठ्या आवाजात म्हणली, तुम्ही आलात म्हणून आमचा गुरुजी गेला, अशा मोठा आवाज आला. आणि मी म्हणलं मी आल्यामुळं ह्यांचा गुरुजी गेला. पुन्हा राग आला मला क्षणभर, म्हणजे मी गुरुजी नाही का तुमचा, दिवस लय भारी होता का, मी तर राईट कॉलर टाईट माझी. पण दुसऱ्याच सेकंदामध्ये माझ्यातली ती कॉलर सगळी, म्हणजे तो आविर्भाव गळून पडला. अरे म्हणलं, आणि इतका आनंद झाला, प्रचंड आनंद झाला. मी इतका खुश झालो त्या वर्गावर. आणि मला शोध लागला की हे मुलं गुरुजींवर प्रेम करणारी आहेत, कारण यांच्या माझ्या अगोदरचा गुरुजी यांना फार आवडता होता आणि मी येण्यामुळं यांचा तो आवडता गुरुजी गेला. हा राग आहे मुलांचा. आनंद झाला, भरपूर आनंद झाला. आणि नंतर माझ्या समोर मोठं आव्हान ठरलं की मला त्या गुरुजींसारखं होता आलं पाहिजे आणि त्या गुरुजीसारखं झालंच पाहिजे. मग ते आव्हान स्वीकारलं. हळूहळू हळू करत 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 5वा वर्ग असाच 6 महिने गेला होता. 7वी झाला आणि 7वीतून जाताना निरोपाच्या वेळी तेच लेकरं माझ्या गळ्याला पडून थाय मोकून रडून गेले. आणि मी त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की हे लेकरं गुरुजींवर प्रेम करणारे आहेत. त्यांना सुद्धा मी आंबेजोगाईत आणलं होतं. त्यातलीच काजल राठोड MBBS ला लागली यावर्षी. बघा, गुरुजीवर प्रेम करताना कशी मुलं प्रेम करतात आणि गुरुजी आवडता झाल्यानंतर शिक्षणातलं आनंदाचं झाड कसं बहरतं याचं हे उदाहरण आहे. विद्यार्थी मित्रांनो, शेवटची आता एक कथा सांगतो आणि आता आपण थांबूया. आता नक्कीच थांबणार आहे. तुम्ही जर म्हणले की बोला तर बोलतच राहील. थांबू ना, कारण फणस ऐकायचे, फणस खायचे आणि संपवायचे. आणि ते विलास काळे बसलेले आहेत त्यांचं ऐकायचे, त्यांच्या पलीकडे बसलेले त्यांचं ऐकायचं. म्हणजे आज सुट्टीच नाही तुम्हाला. अरे परभणीहून आलेली माणसं आहेत आम्ही, कधीतरी ऐकत जा आम्हाला. काय रोज तुमच्याच गुरुजीला ऐकताना रे, ऐकता की नाही? मग एक दिवस दुसरं बघा, रोज रोज खाल्लं ते आणि हॉटेलचं खायला फरक आहे की नाही? मजा येते हॉटेलचं एक दिवस खायला, पण रोज नाही खायला जमत. चला ऐकूया गुरुजींच्या खुर्चीची किमया आणि मी थांबतो. विद्यार्थी मित्रांनो, मी असा माणूस आहे की मला माझ्या बालपणामध्ये असं वाटायचं की माझ्या गुरुजींनी मला जवळ घ्यावं, पाठीवून हात फिरवावा, शाबासकी द्यावी. गणित येत नसेल तर म्हणावं अरे जमतं तुला, काही फरक पडत नाही, कर. पण अशी आनंदाची डहाळी मला अगदी 10वी 12वी आणि DA होईपर्यंत पण भेटली नाही मला. पण जेव्हा मी गुरुजी झालो त्यावेळेस ठरवलं की आपण माझ्या मनातला जो गुरुजी होता बालपणातला तसा गुरुजी व्हायचा प्रयत्न करायचा. अजूनही तो 20 वर्ष 2 दशक झालं प्रयत्न सुरू आहे. झालोय की नाही माहित नाही, पण प्रयत्न सुरू आहे. एके दिवशी वर्गामध्ये एक मुलगी पळत आली, सर माझे 100 रुपये चोरले, आणि मोठमोठ्यानं रडू लागली. माझ्या वर्गात पोरांनी माझे 100 रुपये चोरले. आणि तांड्यावरले पोरं गुरुजींना वही पेनासाठी 100 रुपये देतात, सर वही आणा पेन आणा. आणि एके दिवशी 100 रुपये चोरले. आता पुन्हा तेच, मी एवढा पहिल्या वर्गापासून तो वर्ग आणलेला आणि 5व्या वर्गात माझ्याच वर्गातल्या पोरांनी चोरी केली. मला काही ती गोष्ट पटच ना म्हणाला. म्हणलं माझ्या वर्गात चोरी करू नये कुणीच. मी असंच डोक्यात माझ्या. आता डोक्यात आणखी दुसरा प्रश्न, चोरले असतील चोरू द्या, पण जर आता मी दप्तर चेक करीन आणि एखाद्या मुलाच्या दप्तरात सापडले तर कायमचा त्या लेकराच्या कपाळावर शिक्का बसेल, हात चोर आहे म्हणून. धर्मसंकट, काय करावं, काय करता येईल. 30 विद्यार्थ्यांना मी समोर घेतलं. मी खुर्चीवर बसलेलो होतो, खुर्चीवरून खाली बसलो आणि त्या पोरांच्या समोर बसून
म्हणलं बाळांनो ही खुर्ची बघा, ही खुर्ची मला काही सहजासहजी मिळालेली नाहीये आणि ही खुर्ची कधीही चोर तयार करत नाही. ही खुर्ची राष्ट्रपती तयार करते, पंतप्रधान तयार करते, पोलीस अधिकारी तयार करते, पण चोर कधीच करत नाही. म्हणलं ही खुर्ची मी फार अभ्यासपूर्वक मला मिळालेली आहे. मला ह्या खुर्चीवर खूप प्रेम आहे. या खुर्चीची शपथ घ्यायची, याचं दर्शन घ्यायचं आणि ज्यानं ते पैसे चोरले त्याला ते आणून ठेवायचे. आता प्रश्न पडला की सगळ्यांच्या समोर ठेवलं तरी बी चोरच होणार. आम्ही वर्गाच्या बाहेर गेलो, फक्त खुर्चीमध्ये ठेवलं. आता पुन्हा एक पेज पहिल्या मुलानं ठेवले आणि दुसऱ्यानं बघितले तर मग त्यांना सांगितलं, पहिल्या मुलानं जरी ठेवले आणि दुसऱ्यानं बघितले तर त्यांना प्लीज सांगायचं नाही. सेम तसंच झालं. प्रत्येक मुलगा जायचा वर्गात, पण कुणीच सांगायचं नाही, हसायचं नाही, काही नाही. पहिली मुलगी गेली, बघून आली, बसली, दुसरी गेली, तिसरी गेली, चौथी गेली आणि ज्या मुलीचे ते पैसे होते ती शेवटी राहिली. आणि तिला मी अगदी विश्वासानं सांगितलं, ममता जा तुझे 100 रुपये घेऊन ये. ममता वर्गात गेली आणि पळत जाऊन ती 100ची नोट घेऊन माझ्याकडे पळत आली आणि गळ्यात पडून रडू लागली. आणि मलाही ते रडू आवरना. इथं गुरुजींची खुर्ची जिंकली. म्हणजे त्या लेकरांमध्ये गुरुजींची खुर्ची किती महत्वाची आहे, तिची किमया किती महत्वाची हे मला त्या एका उदाहरणातून देता आलं आणि ही कथा यामध्ये छापता आली. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळे मुलं मला फार आवडलात, कारण तुम्ही बऱ्याच गोष्टी ऐकून घेतलात. कानामध्ये जरी बऱ्याच गोष्टी गेल्या असत्या त्या मनात आल्या पाहिजेत, मनातल्या बुद्धीत आल्या पाहिजेत आणि या दोन्हीमधून त्या हृदयात उतरल्या पाहिजेत. या ठिकाणी बसलेले तुमचे सगळे गुरुजी ज्या पद्धतीने मी काम करत आहे, ज्या पद्धतीनं माझे लेकरं बोललेले आहेत त्याच पद्धतीनं ते तुम्हाला घडवतील. आणि यातल्या आणलेली काही आनंदाची बीज हे तुमच्यापर्यंत दिलेले आहेत. काल आम्ही एका गावावरून जात होतो, येता येता मला एक म्हातारी दिसली आणि ती म्हातारी जरा विचित्रच वाटली. जानकाबाई नाव होतं तिचं आणि ती बस स्टँडवर 2 पिशव्या घेऊन उभी होती. आणि मग मी सहज विचारला, आता मला काही काम नाही, असंच काही दिसलं की नवीन मला विचारायची सवय. बस स्टँडवर त्या पिशव्या दिसल्या, सकाळी जाताना रिकाम्या होत्या. बस स्टँड त्या गाडीमध्ये बसली, बोरगावच्या जाताना पिशव्या रिकाम्या होत्या, येताना त्या पिशव्या दोन्ही भरलेल्या होत्या. म्हणलं आजीबाई काय आणलंय? काही नाही म्हणले, बिया भरून आणल्यात. म्हणलं कसल्या? काही नाही म्हणले, बोरगावच्या त्या गावात गेले होते आणि आजूबाजूच्या सगळ्या झाडाखालच्या चिंचुके वगैरे सगळे वेचून आणले, सगळ्या प्रकारच्या बिया त्या पिशव्यांमध्ये. म्हणलं आता ह्याचं काय? काही नाही म्हणली. मग तिच्या घरात आमच्या गल्लीतच राहत होती, तिच्याजवळ गेलो, त्या अख्ख्या रूम तिला कुणीच नाही, सगळ्या रूम मध्ये अशा ढिगं लागली होती बियांची. मला पुन्हा प्रश्न पडला, ही कशामुळे तयार करत असेल? विकत असेल, विक्रीसाठी ठेवले असतील. मग तिला विचारलं आता हे कशासाठी? काही नाही म्हणले, आता पाऊस पडला की पुन्हा ह्या पिशव्या भरायच्या आणि बोरगावच्या गाडीत बसायच्या, मगरवाडीच्या गावात बसायच्या, एल्ड्याच्या बसायच्या, जाताना या बाजूला बसायच्या, ह्या पिशवीमधल्या बिया बाहेर टाकायच्या, येताना दुसऱ्या बाजूला बसायच्या, टाकायच्या. म्हणलं असं काऊन? म्हणले आता पाऊस पडल्यानंतर ह्या बिया मातीत पडतील, झाडं उगवतील, अनेक लोक जातील, फळं खातील, सावली होतील. म्हणलं तुम्हाला काय भेटल? अरे म्हणले सगळं जर मला काही भेटल म्हणून करावं तर कसं काय जमल असं आहे की नाही? तर मला इतकं भारी वाटलं त्या आजीबाईचं, जानकाबाईचं, की कसली भारी आहे. उन्हाळ्यामध्ये ती बिया जमा करते, पाऊस पडला की ते टाकते. मी तरी एक प्रश्न विचारला, असं टाकल्यानं सगळ्याच बिया कशा उगवतील? अरे म्हणले बाळा, सगळ्याच बिया कशा उगवतील मी बी अपेक्षा नाही करत, पण ज्यांना माती मिळाली, पाणी मिळालं ते तरी उगवतील ना. काहीच उगवणार नाही म्हणून काम न करता कसं जमत? तसंच आमच्या वर्गामध्ये खूप साऱ्या ह्या बिया आहेत, त्यांना आपण पाणी देऊया, त्यातल्या सगळ्याच उगवतील, काही उगवणारही नाहीत. सगळंच काही शक्य होईल का? म्हणून या मंचावरून, या विचारपीठावरून मला हे सगळं बोलताना मनापासून आनंद होत आहे की मी माझ्या मायभूमीमध्ये, माझ्या जन्मभूमीमध्ये आज मला हे बोलता आलं. माझा हा 3रा प्रसंग आहे की मी माझ्या जन्मभूमीमध्ये बोलत आहे. विलास काळे सरांसारखे आदर्श मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत, आंबड सर आहेत, त्या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत आणि तुमच्यासारखे गुणवंत विद्यार्थी हे सगळं माझं ऐकून घेतलं, त्याबद्दल मी तुमचा सदैव ऋणी आहे. पुनश्च एकदा कधी असं जमलं तर भेटूया, पुन्हा आणखी खूप साऱ्या गप्पा मारूया आणि जशा त्या आजीनं त्या बिया टाकल्या तशाच ह्या आनंदाच्या बिया टाकणारा मीच आजी आहे असं आज मला या ठिकाणी वाटतंय. ह्या बिया उगवल्या पाहिजेत, मोठी आनंदाची झाडं निर्माण झाली पाहिजेत. आता आपण ऐकूया
फणस सुरू करा मुख्यमंत्री.